भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय पुत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वादशोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो
मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रिष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः तुल्य निन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् So we started with Gunatraya Vibhaga Yoga, the 14th chapter of the Bhagavad Gita, in which in the beginning the Lord tells the Arjuna that now I am going to give you the knowledge that liberates, Jnananam Jnanam. And then he tells that the whole world is created by me. In fact, the Lord tells that I am the father as well as mother of the whole universe. Mama Yoni Mahad Brahma. Tasmin Garbham Dadhamyaham. So I am the creator of the universe. I am the father as well as I am the mother of the universe. म्हणजे आपण जे नेहमी त्वमेव माताच पिता त्वमेव म्हणतो ते या बाबतीत खरं आहे की लॉर्ड इज बोथ father as well as mother. And what is that the Lord has done to this universe? What is that Bija Pradapita he is talking about? So last time we have seen that the seed of consciousness has been put into the matter by the Lord. And as soon as that seed of consciousness was put into the matter, म्हणजे पुरुष रूपी बीज किंवा चेतना रूपी बीज ज्या क्षणी प्रकृतीमध्ये टाकलं गेलं त्या क्षणी विश्वाची उत्पत्ती झाली. The whole universe came into existence because of that.
and that is how the whole universe has been created. Now, one of the most important question uh, that remained to be answered in the last 13 chapter, Kshetra Kshetrajna Vibhaga Yoga, as well as in this chapter, is how come the consciousness which is so pure gets bound by the Prakriti? How the Kshetrajna seems to be bound by the Kshetra? How the spirit seems to be bound by the matter? How the knower of the field seems to be bound by the field itself? की ज्ञाता म्हणजे जो पुरुष आहे तो प्रकृतीच्या बंधनात गेलाच कसा? व्हॉट बाइंड्स हिम? सो दॅट इज द आन्सर विच इज गिवन इन द 5th श्लोका विथ विच वी आर बिगिनिंग नाउ today's talk. So what he is saying in this 5th shloka is that the trigunas of prakriti, they bind really the consciousness or the purusha. Sattvam rajas tama iti gunaha prakriti sambhavaha nibaghnanti mahabhavo dehe dehinam avyayam. So what binds the consciousness in matter? What binds or seems to bind at least the purusha in prakriti, or the kshetrajna in kshetra? It is the trigunas, the 3 cords of prakriti. म्हणजे आपण असं म्हणू शकू की 3 दोऱ्यांनी हा जो पुरुष आहे तो बांधला गेलेला आहे. There are 3 big cords with which the purusha seems to be tied to prakriti. And those 3 cords are the trigunas. सत्व, रज आणि तम. या त्रिगुणांमुळे सत्व, रजस, तम इति गुणाः प्रकृति संभवाः. Prakriti Sambhava, they are the offshoots of Prakriti. Prakriti only gives birth to Trigunas, or you can say they are constituents of Prakriti. They are the characteristics of Prakriti. So these are the 3 energies. These are the 3 forces which work in the Prakriti and bring about all kinds of changes. सगळ्या ज्या जगताच्या उलाढाली चालू आहेत, they are because of these 3 basic forces which are there in nature. Nature has these 3 forces, and this is a very great, very deep, very original contribution of our sages, our saints, our rishis to the entire world. की हे त्रिगुणात्मक प्रकृती किंवा त्रिगुणांची जी संकल्पना आहे, ही संकल्पना कोणत्याही तत्वज्ञानामधली अतिशय उत्कृष्ट, very fundamental, very basic type of thing they have told. The 3 energies which are functioning in nature, in prakriti. 3 प्रकारच्या या प्रेरणा आहेत की ज्याच्यामुळे सगळ्या जगताची उलाढाल चालू आहे. And that is what really the seers found, or rather the seers saw it. The rishi or the seer is the one who sees the truth. So they saw it actually, and mainly Kapilacharya, who gave the Sankhya philosophy, he was the main amongst them who really saw how the Prakriti is functioning, and या त्रिगुणाची संकल्पना सांख्यांनी प्रथम दिली आणि ती जवळजवळ सगळ्यांनीच, everybody then accepted the concept of trigunas, sattva, rajas and tamo guna. So the 3 kinds of forces, 3 kinds of energies, and these 3 forces really bind the purusha to prakriti, the spirit to matter. That is what he is saying. Sattvam rajas tama iti gunaha prakriti sambhavaha nibaghnanti mahabaho dehe dehinam avyayam. So in this body, in this kshetra, so long as the body remains, the avyaya tattva, something which is eternal, the purusha or atman, which is really eternal, which never changes in fact, avyaya, ज्याचा व्यय होत नाही, जे कधी बदलत नाही, जे नित्य आहे, जे शाश्वत आहे,
ते शाश्वत तत्व या देहामध्ये जोपर्यंत आहोत, या प्रकृतीमध्ये जोपर्यंत तो आहोत, असं वाटतं की ते बांधलं गेलेलं आहे. इट हॅज बीन टाईड टू द नेचर with these three very strong cords, sattva, rajas and tamas. These three forces bind it, and this is psychology par excellence. कारण आता जे काही सगळं वर्णन येणार आहे सत्व, रजस आणि तमो गुणाचं, there is nothing parallel to it in any psychology. Everything at the mental level, at the physical level, at the intellectual level can be explained through sattva, rajas and tamas. And even the physical universe, in fact, all the forces of the physical universe. So how they really discovered it is a great thing and wonderful way of explaining the things. म्हणून हा जो सिद्धांत आहे त्रिगुणाचा, हा अतिशय महत्वाचा असा सिद्धांत आहे की ज्याच्यामुळे खरोखर सगळं तत्वज्ञान, सगळ्या प्रकारचं मानसशास्त्र, everything is there in this particular thing. And that is why this particular chapter, I told you last time also, is probably the most practical chapter in Bhagavad Gita. हे सगळं खरं म्हणजे आपण स्वतःमध्ये बघितलं पाहिजे आणि हाऊ इट फंक्शन्स इन अस अँड हाऊ इट डिसाइड्स द कोर्स ऑफ अवर लाईफ. म्हणजे सत्व, रज आणि तमो गुणाच्या प्रादुर्भावानुसार आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि किंवा आध्यात्मिक सुद्धा प्रक्रिया सगळ्या चालू असतात आणि त्याच्याचमुळे आपल्या आयुष्याची खरी म्हणजे दिशा ठरत असते. द टाईप ऑफ एक्सपिरियन्सेस विच वी गेट, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये जे काही उगवतं, आपल्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही आपल्याला अनुभूती येतात त्या सगळ्याच या गुणाच्यामुळेच येत असतात. त्या त्रिगुणात्मक प्रकृतीची जी लीला आहे त्याच्यामध्येच हे सगळं चाललेलं आहे. अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. ओके, सो नाउ precisely he is going to tell how the trigunas bind, what kind of bondage is created by each one of them. की सत्व कोणत्या प्रकारचं बंधन निर्माण करतो, रजोगुण कोणत्या प्रकारचं बंधन निर्माण करतो आणि तमोगुण कोणत्या प्रकारचं बंधन निर्माण करतो. आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही बंधनं तिन्ही पातळ्यावर असतात, हे वैशिष्ट्य आहे. तिन्ही, दॅट मीन्स the physical level, the mental level, the intellectual level, and even spiritual level, and at all levels of our personality. Okay, they function and they bind us at the different levels of our personality. And moreover, the bondages could be different at different levels of personality. म्हणजे शारीरिक स्तरावर कदाचित आपल्याला तमोगुणाचं बंधन जास्त असेल, मानसिक स्तरावर कदाचित आपल्याला रजोगुणाचं बंधन जास्त असेल, आणि at the intellectual level maybe we will have more of the sattva guna, and that precisely brings about disintegration of personality and leads to diseases. So that is what really the psychological aspect of these trigunas is there. So we'll come to that little later, but let us see what they are saying. What kind of bondages are produced by the different gunas. तर पहिल्यांदा सत्व गुण कोणत्या प्रकारचं बंधन निर्माण करतो हे आपल्याला 6व्या श्लोकामध्ये पाहायला मिळतं. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशक अनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वम निर्मलत्वात्, the bondage is created by sattva because of its purity. Nirmalatva, malatva means impurity, nirmalatva, purity. So one of the aspects of sattva guna is total purity. Sattva guna is signified by purity. म्हणून आपण जो मनुष्य अत्यंत सात्विक, the person who is very pure, we call him full of sattva guna because it is purity. निर्मलत्वात, ज्याच्या अशुद्धी संपूर्ण निघून गेलेल्या आहेत, त्या निर्मलत्वातूनच सत्वगुण निर्माण होतो. सो दॅट इज प्युरिटी. सो तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक. अनदर आस्पेक्ट ऑफ सत्वगुण इज प्रकाश, द लाईट. म्हणून पतंजली सुद्धा प्रकाश क्रिया स्थितीशीलम,
असं या 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. प्रकाश सत्वगुण, क्रिया रजोगुण, स्थितिशीलता और inertia is तमोगुण. So prakasha also signifies knowledge, obviously. Prakasha signifies the light of knowledge. त्याच्यामुळे the bandhana or the bondage which is created by sattva guna is that of knowledge as well. Knowledge also binds. Very beautiful, knowledge also binds. So nirmalatvat prakashaka anamayam, free from any diseases, free from any faults, vikara rahita. Anamayam म्हणजे vikara rahita, because it is pure, it is without any vikaras, without any diseases. Actually, diseases are manifestation of the impurities which are or malas which are there at physical mental level. Okay, since sattva guna in nirmalatvat, it is the one thing which can uh, which can make us free from diseases. So there is total freedom from diseases. So prakasha म्हणजे सत्वगुणाचे the characteristics of sattva guna is the prakasha, then nirmalatva, the purity, balance, total balance, santulana. Then we shall see further that it is because of sattva that we all are in search of happiness, because sattva also is characteristics of bliss or ananda or sukha. म्हणजे सत्वामुळे आपल्यामध्ये ज्ञान लालसा पण आहे आणि सुख प्राप्तीची, आनंद प्राप्तीची जी एक प्रकारे सगळ्यांना the type of desire which we have for happiness is also because of sattva guna, because sattva signifies happiness, sattva signifies knowledge, sattva signifies prakasha, sattva also signifies something which is very light, the lightness. These are all character, and of course the balance. The most important thing in sattva guna is santulan, balance. Okay, so these are, but the beauty which Bhagavad Gita says is nibaddhanti mahabaho or sukha sangena badnati, because of its very characteristic of looking for happiness, it creates bondage. म्हणजे सुखाकडे जाण्याची जी सत्वाची प्रवृत्ती आहे, आनंद उपभोगण्याची जी सत्वाची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीमुळेच बंधन तयार होतं. दॅट इज द मेन वे इन विच द बॉन्डेजेस कम. अँड ऑल्सो ज्ञान संगेन चानघ, अँड बिकॉज ऑफ त्याची जी ज्ञान लालसा आहे, सत्वामुळे जी ज्ञान लालसा निर्माण होते, त्याच्यामुळेही बंधन तयार होतं. सत्वामुळे जी सुखलोलुपता निर्माण होते किंवा सुखाकडे जाण्याची किंवा आनंद मिळवण्याची प्रवृत्ती जी निर्माण होते, त्यामुळे सुद्धा बंधन निर्माण होतं. सो बोथ इवन नॉलेज क्रिएट्स बॉन्डेज. परंतु सत्वाचं जे हे बंधन आहे, आपण असं म्हणू शकतो की हे पवित्र बंधन आहे. सत्वाचं जे बंधन आहे ते पवित्र बंधन आहे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल, it is very aesthetic, it is very pure type of bondage though all the time. म्हणजे सत्वाचं बॉन्डेज म्हणजे बंधन जे आहे, असं म्हणता येईल की ते कमलदलासारखं आहे. की असं म्हणतात की कमलदलामध्ये भ्रमर सुद्धा फसतो. भोवरा जो असतो, भ्रमर जो असतो, तो असं म्हणतात की कमल जेव्हा उमललेलं असतं तेव्हा त्याच्यामध्ये त्यातले परागकण आणि त्यातला मधू हा खाण्याकरता भुंगा त्याच्यावर बसतो आणि इतका काही त्याच्यात रममाण होऊन जातो की ही लुझेस द सेन्स ऑफ टाइम. द हॅपीनेस इज सो मच, द फ्रॅग्रन्स ऑफ द फ्लॉवर, द अट्रॅक्शन ऑफ द फ्लॉवर, एव्हरीथिंग इज सो इंटेन्स that he forgets the time, he forgets everything, and then sunset takes place
and the lotus closes the petals. आणि कमलदल जे असतं ते मिटून जातं आणि भुंगा आतमध्ये फसतो. आता कमलदलाचं जे बंधन आहे ते इतकं नाजूक आहे खरं म्हणजे, की भुंगा आपण जर बघितला असेल तर इट हॅज सो मच ऑफ फोर्स दॅट इट कॅन ब्रेक इवन द वूड. की जो भुंगा असतो तो लाकडाला सुद्धा भोग पाडू शकतो, इतका फोर्स असतो त्याच्यामध्ये. पण कमलदलाचं जे बंधन असतं ते बंधन मात्र तो तोडू शकत नाही. वाय दॅट? बिकॉज that bondage is so soft, so beautiful, so aesthetic. He is unable to break it. It remains throughout night. It remains there. And there is a very beautiful shloka. When we were in school, we used to read that shloka, which is so beautiful. हा म्हणजे तो जो भवर आतमध्ये फसलेला आहे, जो भुंगा आतमध्ये फसलेला आहे भ्रमर कमलदलामध्ये, तो असा विचार करतो की रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भास्वान उदेश्यती हसिष्यती पंकजश्री इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गजम उद्धरायन. ए व्हेरी ब्युटिफुल वे ऑफ सेइंग इट. की इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे. द्विरेफ म्हणजे भ्रमर, त्याच्यामध्ये 2 वेळा र येतो म्हणून त्याला द्विरेफ असं म्हटलेलं आहे. 2दा रकार ज्याच्यामध्ये असतो तो प्राणी म्हणून द्विरेफ म्हणजे भुंगा. तो रात्रीर गमिष्यती म्हणजे तो भुंगा जो आतमध्ये फसलेला आहे, तो भुंगा असं म्हणत राहतो की ही रात्र आता निघून जाईल. रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. आफ्टर सम टाइम देर विल बी डॉन. भास्वान उदेश्यती, the sun will rise. Hasishyati pankajashri. The beautiful lotus will open up and smile. And then, of course, I will escape to the freedom. I will be free. असा विचार खरं म्हणजे तो करत आतमध्ये बसलेला असतो रात्रभर. पण व्हॉट हॅपन्स वन एलिफंट कम्स. हा हंत हंत नलिनीम गजम उद्धरेयन. एक हत्ती येतो आणि ती जी नलिनी म्हणजे ते जे कमल पत्र असतं, कमल दल जे असतं ते सगळं उखडून टाकतो आणि भुंगा आतमध्ये सापडलेला असतो, तो कधीच सुटत नाही. एक्झॅक्टली इन द सेम वे दिस ब्युटिफुल बॉन्डेज ऑफ सत्व इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टू ओव्हरकम. द बॉन्डेज ऑफ नॉलेज, द बॉन्डेज ऑफ हॅपीनेस. हे खूप नाजूक बंधन आहे, हे फार सुंदर बंधन आहे. It's a very beautiful type of bondage, and that is why precisely it is the most difficult bondage to overcome. म्हणजे ज्ञानाला असं आपल्याला in small things also, they say that we feel that we are knowledgeable because we have the degree certificates, for example, with us. की आपल्याजवळ I am postgraduate, I am MA, I am PhD. They are the signposts of our knowledge. आणि आपल्याला कोणी जर सांगितलं की ठीक आहे आता तू PhD झाला असता, तू आता MA झाला असता, आता तो कागदच आहे ना शेवटी. फाडून टाक ना, काय विषय बिघडणार आहे, काय घेऊन थोडाच जाणार आहेस तू. Shall we be able to tear off all those certificates which we have got, which tells actually, which have nothing to do with our knowledge in fact. PhD झाल्यानंतर ज्ञान येतं. This is the greatest you can say. म्हणजे I would rather say that a recognized and registered fool is the one who is PhD, really speaking, or a postgraduate, or the graduate who goes to a college. It has nothing to do with actual knowledge of life itself. म्हणजे आपल्या जर संत महंतांना आणि आपल्या जर ऋषी मुनींना विचारलं तर हे सगळे तुम्ही अविद्यावान आहेत असं सांगतात. This has nothing to do with knowledge. But then, even then, if we are asked to tear up those certificates, we will not do it. And by chance, if somebody does it in our absence, somebody burns our certificate, we shall go to any extent to punish him. Why? Because the bondage of knowledge is so great. त्याच्यामुळे सत्व गुण हा सुद्धा बंधनच पैदा करतो. ही सुद्धा एक चेन आहे. ओनली थिंग इज इट इज गोल्डन चेन. द चेन
in which you are bound by sattva guna is a golden chain, something which you like to exhibit, something which you like it very much. You don't like to disown it. You don't like to throw it up, and that is why it is even more dangerous. सत्व गुण, तो सत्व गुणाचं जे हे बंधन आहे, हे असं प्रचंड बंधन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सो तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुख संगेन बदनाती. हे जे आनंदाचं बंधन असतं ना, हेच जास्त खरं म्हणजे कठीण असतं तोडायला. वाय वी आर नॉट एबल टू गो अवे फ्रॉम अवर रिलेटिव्ह. आणि म्हणूनच आपल्या मराठी भाषेमध्ये याला मायेची माणसं असं म्हणतात. ही सगळी मायेची माणसं आहेत. का? कारण माया हा जो शब्दच इतका महत्वाचा आहे, की ही जी मायेची बंधनं असतात, ही अतिशय कठीण तोडायला, अतिशय कठीण. इवन at the last moment of our life also, we will not be able to give up this, because sukha sangena badhnati, we are so much attached to it. आणि ज्ञान संघेन चानग, सुखाचं बंधन आणि ज्ञानाचं बंधन, शुद्धतेचं बंधन, पवित्रतेचं बंधन. म्हणून सत्वाचं बंधन हे पावित्र्याचं सुद्धा एक प्रकारचं बंधन असतं. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही, पण पवित्रता सुद्धा you can call it welcome kind of attachment, but it is attachment at the same time. Suppose if you go to a very holy place, you go to Tirupati or you go to Kashi or some very holy place, and whole night you have traveled, and you land, and then you have to go. You don't go immediately to the temple. You say that I will go somewhere. First of all, I will take bath, and then I will wear washed clothes. Now, what is all these things? What it is necessary? You want to see the Lord. तुम्ही ट्रेन मधनं सरळ उतरून तिथे गेला तर काय खरं म्हणजे बिघडतं? तर तुमचे कपडे काय भगवंत बघणार आहे का? तू बट नो नो नो, यू से दॅट मी पवित्र झालं पाहिजे, मला स्नान केलं पाहिजे, मला स्वच्छ कपडे घातले पाहिजे, तेच कपडे घालून मी कसं जाऊ? नाउ दीज आर ऑल्सो बंधनात. व्हेन एव्हर वी डू पूजा, वी ऑब्झर्व सर, ही पवित्रतेची बंधन आहेत की जी सत्वगुणातून येतात, पण ही सुद्धा बंधनच आहेत, हे आपण लक्षात घ्या. इन अ व्हेरी सटल वे, even sattva guna also functions on our psyche for the attachment created by auspicious things. आणि ही बंधनं सुद्धा अतिशय महत्वाची आहेत, तोडायला अतिशय कठीण आहेत, अतिशय कठीण आहेत. सो दॅट इज वाय बध्नाती असं म्हटलेलं आहे. सो नाउ लेट अस गो टू दी अदर गुणा, दी रजो गुण, हाउ ही बाइंड्स अस. रजो रागात्मकम विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. You know, the rajo guna is full of activity. Sattva guna full of knowledge. Rajo guna is full of activity. Asakti, maximum kind of attachment comes due to rajo guna. So what is saying? Rajo ragatmakam viddhi. It is the essence of all kinds of attachment to Prakriti. Mainly comes through, and mainly the emotional type of attachment. All kinds of emotional attachments, they come due to rajoguna only. So रजोगुण कशातून निर्माण होतो? तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा, तहान. आणि आपल्याला अशी काही तहान असते की जी कधी मिटतच नाही. डिझायर आफ्टर. सो द मेन ओरिजिन ऑफ रजोगुणा इज डिझायर. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. दॅट इज व्हॉट गीता सेज एल्सवेअर, की मेनली द डिझायर नेव्हर एंड्स. आपल्या मनात इच्छा निर्माण होते, आपण इच्छा पूर्ण करतो, आणि इच्छा पूर्ण केल्यावर संपलं ते, असं कधीच होत नाही. फुल स्टॉप कधीच लागत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, अग्नीमध्ये तेल ओतल्यानंतर अग्नी ज्याप्रमाणे जास्तच भडकतो,
तसं आपल्याला असं दिसून येतं की इच्छापूर्तीच्या पाठीमागे मनुष्य लागला की इच्छापूर्ती होण्याऐवजी इच्छा वाढतच जातात. They go on multiplying, and look at ourselves. When the desires have ended, have they ended any time or they are increasing? They are on the increase. आणि या रजोगुणाचाच फायदा खरा म्हणजे in the commercial world, very systematically, our rajoguna is exploited through advertisement. And they say that you have freeze, okay, but the latest model of freeze, if you don't have, then what is the use of it? So throw away the old freeze, take the new one. Throw away the old TV, the new model has come, take it. आपण असं नाही म्हणत की ठीक आहे मी आता टीव्ही आहे बघतोय ना त्याच्यावर त्याच सगळ्या सिरियल येतात ना, वाय गो फॉर अ न्यू वन, वाय गो फॉर अ व्हेरी ब्रँड न्यू कार विच हॅज कम इन दी मार्केट when old car is all right, it is functioning, it is doing all the work. No, 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 desire doesn't end. This is the म्हणून याला राग इज दी हा जो गुण आहे त्रिगुणातला, that is something which never allow you to rest even for a moment, physically, mentally, even intellectually. Okay, always active. That is why dissatisfaction is the one original thing for all those who are rajasic. Rajasic people will never be satisfied with anything. त्यांच्या मनामध्ये जे असतं ना की मला हे मिळवायचंय, आपण म्हणतो ठीक आहे ते तुला मिळवायचं ना, मिळवलं तू, मिळवल्यानंतर नाव आर यू ओके, आर यू सॅटिस्फाईड, नो नो यार दिस इज ऑल राईट, बट देन आय हॅव नाव ए न्यू आयडिया अँड न्यू गोल अँड आय एम लुकिंग, दे विल नॉट बी सॅटिस्फाईड. म्हणून राजसिक लोक ना त्यांना असं वाटतं की आय शुड हॅव मोर मनी, आय शुड हॅव मोर नेम अँड फेम. म्हणजे नाव, प्रसिद्धी, पैसा, म्हणजे ज्याला दौलत शोहरत वगैरे आपण असं म्हणत असतो त्या पाठीमागे ते असतात. परंतु त्याचा उपभोग घेणं, त्याचा आनंद घेणं हे त्यांना जमत नाही, हे लक्षात घ्या. इफ यू सी टिपिकली राजसिक मॅन, व्हेरी ऍक्टिव्ह मॅन, doesn't keep quiet and doesn't allow others also to keep quiet. He may have money, but he doesn't enjoy his wealth. He may have name and fame, but he doesn't enjoy his name and fame. Always worried, always tense. You know, one of the things which takes place through Rajoguna is tension. रजोगुणाचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर नको नको इतके तणाव उत्पन्न होतात. तणावजन्य परिस्थिती निर्माण करणं हे रजोगुणाचं अतिशय महत्वाचं एक उत्पत्ती स्थान म्हणजे रजोगुण आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे गतिशील जीवन आहे तिथे तिथे जास्तीत जास्त तणावजन्य रोग आहेत, हे आपण सगळं जाणतोच. wherever there is a fastness of life, speed of life, competitive life, all the Western countries, all the so-called advanced countries, you will find people restless all the time. In a way, they have everything, all the material comforts they have, all the wealth they have, everything they have, but what they do not have is the peace of mind, the happiness. They don't have it. They are totally dissatisfied people. Why? When you become rajasic, that is the outcome of rajoguna. रजोगुण जो असतो ना त्याच्यामुळे हे होतच राहतं आणि त्याच्यामुळे मग तणावजन्य रोग. दॅट इज वाय वी ऑल नो दॅट 25% of the Americans, they cannot sleep without sleeping tablets. Why? Because of rajoguna. You know that if you want to go to sleep, you have to come out of the loop of thinking. असे जे गतिशील जीवन जगत असतात, those who are leading very fast life, the thought process also becomes very fast. Thoughts keep up coming at very fast speed. Now, if you want to go to sleep, you have to come out of the loop of thinking. हे जे विचार चक्र चालू आहे अतिशय वेगाने ते चालू असतं. ज्यांचं गतिशील जीवन असतं त्यांचं विचार चक्र अतिशय वेगाने चालू असतं. त्या विचार चक्रातून थोडा वेळ तरी बाहेर आलं
तरच आपल्याला झोपेमध्ये जाता येतं, निद्रेमध्ये उतरता येतं. Now, the problem with these people who are leading fast life is that when they go to bed, when they are alone, all sorts of thoughts keep on coming, and mainly the problems which may be there at the office, or the dispute which may be there between wife and husband, or between neighbor, or between the different people at the office. All that, it goes on playing in your mind like a bad tape recorder. असं बरेच वेळा आपण अनुभव केला असेल की तोच डायलॉग आपलं मन सारखं म्हणत. एखाद्याचे जर खूप भांडण झालं असेल, आपलं तगडं भांडण झालं असेल, आणि त्या दिवशी आपण जर झोपायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं, तो काय म्हणाला मी काय म्हणालो, तो काय म्हणाला मी काय म्हणालो, सतत ते घुमत राहत आपल्या मनात. आपल्याला पण माहिती असतं की ह्याला काय अर्थ नाहीये. यू कांट स्लीप because that inner chattering goes on and on and on. You can't come out of the loop of thinking. And that is what precisely happens to the people who are leading very fast life, full of rajoguna. And then karma sangena badnati, always they want to do something. What binds them? Karma sangena dehinam. Tan nibadnati kaunteya karma sangena dehinam. Action, action, and action. That is what they want, and action, if not at the physical level, at the mental level. That is why you see the modern people, the youngsters, what they want to see WWE, they want to go for movies. Now why? Because action, and that too type of violence. Now why sex and violence are so dominant in many of the serials, in many of the cinemas? Why? कारण एवढा डोसेज लागतो त्यांच्या रजोगुणाला. अदरवाइज द रजोगुण ऍट द मेंटल लेवल विल नॉट बी सॅटिस्फाईड बाय काम अँड क्वाय. म्हणजे त्यांना एखादा संत ज्ञानेश्वराचा जो पिक्चर तुम्ही दाखवलात आताच्या यंग मुलांना, तर ते झोपूनच जाते. ते म्हणे काय सिनेमा आहे का, काय बघणार काय का, त्याच्यामध्ये काहीतरी फाईट पाहिजे, डुसुम पाहिजे, 2-4 वेळा बंदूक इकडे तिकडे धाड 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 वाजलं पाहिजे. इट शुड बी फास्ट. वाय? बिकॉज ऍट द मेंटल लेवल action is more important. Action at the physical level, at the mental level, at the intellectual level, it should be fast, fast, and fast. If that fastness goes, that is why there is a lot of difference between happiness and excitement. What you get through Sattva Guna is a kind of happiness which is preceded by a kind of quietude and kind of silence. म्हणजे जो आनंदाची कल्पना आहे, त्या आनंदाला एक प्रकारची शांतीची झालर असते. शांतीतून उद्भवलेला तो असतो. इट इज पीसफुल टाइप ऑफ थिंग. एक्साइटमेंट इज फुल ऑफ रजोगुणा, and that is many of the people in the modern times seek for excitement of some kind of the other. If there is no excitement, we say this is not life. Why many people today are very much bothered about closing of the wine shops. इव्हन आपल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा असं सांगितलं की बाकी सगळं ठीक आहे हो, पण जरा दारूची दुकानं तरी उघडी ठेवा ना. Why? Because they have lost excitement. If you are quarantined like that, then where is the excitement? And without excitement, we cannot live. We are Rajoguni people. We can't live without excitement. So they want excitement, which comes through drugs, which comes through liquor, which comes through violent films. So Rajoguna Samudbhava. And with all that, lot of tension, lot of stresses, and finally after some time, when the body has borne all those stresses, tensions, all that gatishilata, after 40-50 years, you have hypertension, you have diabetes, you have all sorts of stress-induced diseases. ही सगळी रजोगुणाची देण आहे आपल्याला. So that is what that is why I tell you that more we look at this सत्व रज तमो गुण, त्यांचा इफेक्ट शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावरचा, can you have a better psychology than this?
can you have a better way of living life in this? Now this is something which is to be meditated upon at all times, that well, I am going for excitement now, what I am really doing is promoting my rajoguna and promoting the ties or bandhanas which will be induced by rajoguna. तर अशा प्रकारचा विचार आपण खरं म्हणजे करायला हळूहळू शिकलं पाहिजे. दॅट इज वाय दिस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट मे नॉट create miracles like that, but if these things are known to us, if we start thinking very seriously about it, transformation becomes possible. Transformation becomes possible. आणि म्हणूनच हे सगळं जास्त महत्वाचं आहे. So at least read what the tamoguna does. So we have seen what is the bandhan of sattva-guna: ज्ञान, आनंद, पवित्रता, हे सगळं संतुलन, हे सगळं सत्वगुणाचे बंधन आहे. नंतर ऍक्शन अँड लॉट ऑफ डिझायर, काम, क्रोध, द इमोशनल डिस्टर्बन्सेस, अँड कर्मसंगेन बंधनाती, दी ऍक्शन इटसेल्फ बाइंड्स यू ऑल द टाइम. गतिशीलता, ही सगळी रजोगुणाची बंधन आहेत. नाउ लेट अस सी व्हॉट तमोगुण बाइंड्स, हाउ तमोगुण बाइंड्स. तमस्तु अज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभि तन्निबध्नन्ति भारत. तमोगुणाची बंधनं कोणची कोणची आहेत? एक्झॅक्टली अपोजिट ऑफ सत्वगुण. दॅट इज व्हॉट यू विल सी. तमः तु अज्ञानजम विद्धि. अज्ञान, द डार्कनेस, ignorance is the origin of tamoguna. Tamoguna signifies by darkness, signified by what is known as ignorance. Okay. अज्ञानजम विद्धि मोहनम. आणि अज्ञानाचं पहिलं प्रकटीकरण मोह हा असतो. सो मोह इज समथिंग विच प्रिव्हेंट्स यू फ्रॉम सीइंग द रियालिटी. मोह याचा अर्थ काय की ज्याच्यामुळे सत्य आपल्याला दिसत नाही त्याला मोह असं म्हणतात. तो मनुष्य मोहात पडतो, तो he will not be able to see what is virtue, what is vice, what is right, what is wrong. सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय आहे, श्रेयस काय आहे, प्रेयस काय आहे, हे ज्याला दिसूच शकत नाही त्याला मोह असं म्हणतात. ज्यामुळे ते दिसू शकत नाही त्याला मोह असं म्हणतात. सो तमो म्हणजे जसं कामयश क्रोधयश रजोगुण समद्वा, दी काम आणि क्रोध हे रजोगुणातून उत्पन्न होतात, तसं तमोगुणातून उत्पन्न झालेली भावना म्हणजे मोह. अँड इट इज द मोह विच रिअली डिल्यूड्स यू फ्रॉम द रियालिटी. मोह एक प्रकारचं आवरण निर्माण करतो की ज्याच्यामुळे सत्याची अनुभूतीच तुम्हाला येत नाही. दॅट इज कॉल्ड मोह. सो तमस्तु अज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभि तन्निबध्नन्ति भारत. कोणत्या कोणत्या प्रकारची कशा कशामुळे बंधनं येतात तमसाची? प्रमाद. प्रमाद दॅट मीन्स केअरलेसनेस, डुईंग समथिंग रॉंग, दुष्कर्म करणे, याला प्रमाद असं म्हणतात. केअरलेस पीपल, केअरलेस, यु नो. अँड दॅट इज वाय you know the people who do very rash driving, for example, they are tamasic in nature. We see, that is what I am saying, that it is not only the activity which is suggestive of the gunas. We have to go really very deep into it. Careless driving, the driving in which they don't care for their own life, they don't care for the life of others. And I don't care. म्हणजे असं पण ते आजकालच्या याच्यात बघतो ना, मोटरसायकलवर प्रचंड वेगाने जाणार पोरं, ऍक्सिडेंट मे हॅपन, एनिथिंग हॅपन. धिस ऑल्सो हे तमसातूनच निर्माण जातो. प्रमाद, निष्काळजीपणा, यू डोंट केअर फॉर एनिथिंग. नाउ ऑल्सो सो मेनी पीपल, व्हाट इज दिस लॉकडाउन एंड ऑल दैट फॉर अस? ये सब तो बकवास है सब. व्हाट हैपन्स? यू गो आउट, डोंट वरी अबाउट सोशल डिस्टेंसिंग, आई डोंट केयर. Now this is pramada which has come of the tama guna. Why? Because ajnanajam viddhi.
they are in some sort of darkness, some sort of ignorance about the reality, that not only they are risking their own life, they are risking others' life also. It will be very problematic, not only for them, for the people at home, but the society as well. All that is not there within them. ओके, दॅट इज वाय निद्रा याच्यामध्ये जे म्हटलंय ते निद्रा म्हणजे नुसतं झोपी जाणं असं नाही. ऑफकोर्स स्लॉथ इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ तमस, की सतत म्हणजे आळस हा तमोगुणाचा प्रादुर्भाव आपण म्हणतोच, की तो मनुष्य अजिबात काही काम करत नाही, तो तामसिक आहे असं पण नेहमीच म्हणत असतो. तर जास्त झोपाळू जो असतो, जास्त ज्याच्यात आळस सतत भरलेला आहे, तो तर तमोगुणीचा आहे. पण निद्रा याचा अर्थ की वन हु इज नॉट अवेक टू रियालिटी, त्या दृष्टीने सुद्धा तो निद्रिस्तच असतो. द सिंपल थिंग्स विच एव्हरीबडी अंडरस्टँड्स, ए तमोगुणी पीपल विल नॉट अंडरस्टँड. त्याला कितीही जरी सांगितलं की याच्यामध्ये धोका आहे, असं वागणं हे तुझ्याच करता चांगलं नाहीये, यू मस्ट डू समथिंग फॉर युअर ओन सेक, otherwise you will not progress in life. All this will fall on deaf ears as far as tamasic man is concerned, because he is simply sleeping towards reality. तो निद्रिस्त असतो, कशामुळेच त्याला जाग येत नाही. चांगल्या गोष्टी असल्या, वाईट गोष्टी असल्या तरी त्याला जागच येत नाही. ही डझंट अवेक टू द रियालिटी ॲट ऑल. त्या दृष्टीने म्हणून प्रमाद आलस्य निद्राभी तन्निबध्नन्ति भारत. तर तमोगुणाची जी बंधनं असतात ती प्रमादाची असतात. वन बिकम्स व्हेरी केअरलेस, and that is how you find all the drunkards who are there. They don't care for themselves, they don't care for their wife and children, they don't care for the society. ही तामसिकताच आहे. तामसिकतेतूनच ते निर्माण झालेलं असतं सगळं. ऑल द ड्रग ॲडिक्ट्स, दे आर टिपिकल तामसिक पीपल ओनली. they are sleeping to the reality. ते एक प्रकारचे निद्रेत, एक प्रकारच्या तंद्रीतच असतात. काय होईल ती होईल, बघून घेऊ, वी डोंट केअर, दॅट टाइप ऑफ पीपल. ओके, सो तमस्तु अज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभिर तन्निबध्नन्ति भारत. So this is how beautifully the three gunas, they keep on binding us. So the chain of सत्व गुण can be golden, but chain at the same time, ते सुद्धा बंधनच आहे. पवित्र असलं, नाजूक असलं, सुखात्मक असलं, आनंदमय असलं तरी सुद्धा ते बंधनच आहे. The रजोगुण बंधन is full of tension, full of action, but at the same time binds us for the action. That is why one of the things which is happening to us, one of the things which has made us more and more rajoguni is the use of mobile, and that is why it is called mobile itself means rajoguna, something which keeps you moving all the time. Mobile is not some, it itself doesn't move, but keeps your mind moving all the time. याचा मेसेज आला, त्याचा मेसेज आला, त्याला फोन केला, याला फोन केला, and this and that and that, and that is why it is called mobile. It makes you move all the time, doesn't give you rest all the time. तुम्ही झोपलेले असला तरी सुद्धा मोबाईल वाटला तर उठणार ताबडतोब, काय झालंय बघूया आपण. अँड वन ऑफ द थिंग्स आपण जे याच्यामध्ये बघितलं की राग म्हणजे जो रजोगुण असतो त्याच्यामध्ये बघितलं की इट इज टेन्शन इंड्यूस डिसीज. देर आर पीपल हु आर themselves are not stressed, but they are called stress carriers. की ते तणावांचा फैलाव करतात. There are people who will come to you and they say, do you know 10 terrorists have entered our city, and all the time they are telling on the TV and on the radio that you should be careful, don't come up the house, it is very dangerous situation. They tell you, they go to the next room and they sleep within 2 minutes. You can hear them snoring and you can't sleep because of them, because they have transferred all the stress to you. Similarly, today also the mobile, corona is there and corona tensions are there, but
every now and then what are the news that are spread, इथे अमुक झालं, तिथे अमुक झालं, and what is spread is tension carrier, stress carrier. Mobile has been used as a stress carrier more than anything else. Okay, so हे सुद्धा जे चालू, that is why Swami Ramatirtha used to tell, blessed are those who do not read newspapers. At that time mobile was not there, otherwise he would have said, blessed are those who do not use mobiles. Because Rajogunaचं main utpatti sthan in the modern times is the mobile. Okay, well, we have crossed the time today and we shall come back to that certainly tomorrow. So anyway, let us stop here and let us chant Om Asatoma Sadgamaya, and then we shall come to the end of this particular session. Om Asatoma Sadgamaya, Tamaso ma Jyotirgamaya, Mrityormamrutangamaya. Om Shanti Shanti Shanti. Hari Om Tat Sat. Hari Om Tat Sat. Hari Om Tat Sat.